एकदा गव्हाच्या पिठामध्ये बटाटा घालून तर बघा, चवीला अप्रतिम व पौष्टिक अशी झटपट तयार होणारी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत। चला तर मंडळी, आज मी तुम्हाला एकदम पौष्टिक व झटपट तयार होणारी रेसिपी दाखवणार आहे। त्याकरिता एक बटाटा स्वच्छ धुवून सोलून घेतला। बटाटा सोलून झाल्यानंतर किसणीच्या साहाय्याने त्याचे बारीक किस करून घेतला। किस करताना मी अद्रक किसण्यासाठी वापरली जाणारी किसणी वापरणार आहे। किस करताना पाण्यात किस करावा, म्हणजे काळा किंवा लाल पडू शकत नाही। बटाटा किसून झाल्यानंतर 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतला। असेच नवनवीन रेसिपी बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे, एक लाईक करायला विसरू नका। आता पुढील तयारी करूया। एका बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचे पीठ घेतले, त्यात 2 चमचे चण्याचे पीठ घातले, चवीनुसार मीठ, धनेपूड, जिरेपूड, हळद, लाल तिखट, काळा मसाला, आवडीनुसार मसाले घालून घेतले। नंतर पाणी घालून त्याचे अगदी दाखवते त्याप्रमाणे पेस्ट तयार करून घेतली। यात तुम्हाला आवडेल त्यानुसार भाज्या घालू शकता। आता मी त्यात बारीक चिरलेला कांदा, अद्रक, लसूण, भरपूर सारी कोथिंबीर, टोमॅटो तेही घालून चांगले मिक्स करून घेतले। आता किसलेला बटाटा चांगला पिळून घेतला व तोही त्यात घालून चांगले मिक्स करून घेतले व 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवले। मिश्रण चांगले मुरलेले आहे। गॅसवर पॅन ठेवला। पॅन गरम झाल्यानंतर त्यावर तूप घालून घेतले व त्यावर तयार केलेले मिश्रण घालून घेतले व झाकण मारून थोड्या वेळासाठी वाफ काढून घेतली। चवीला अप्रतिम व झटपट तयार होणारे थालीपीठ तयार। एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवून मागतील असे चविष्ट असं पौष्टिक थालीपीठ एकदा नक्की ट्राय करा। चवीला अप्रतिम व झटपट तयार होणारी रेसिपी अगदी कमी वेळात, पण छोट्या बुकेसाठी किंवा मोठ्या बुकेसाठीही बनवू शकता। याच पद्धतीने सर्व थालीपीठ तयार करून घेतले। अजूनपर्यंत तुम्ही कधी बनवले नसेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। दिसायला ज्याप्रमाणे अप्रतिम, त्याचप्रमाणे चवीला सुद्धा अगदी चविष्ट असे थालीपीठ तयार होते। हे थालीपीठ तुम्ही चटणीसोबत किंवा दह्यासोबतही खाऊ शकता, नसेल तर तसे सुद्धा खाऊ शकता। असेच नवनवीन रेसिपी बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। बाय।